कामगारांसाठी एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे। आता बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये सरकारद्वारे दिले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची अशी बातमी ही आलेली आहे। या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आज विधानसभेमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या संदर्भात महत्त्वाची अशी घोषणा ही केलेली आहे। त्यांनी सांगितल्यानुसार आता बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन हे दिले जाणार आहे। त्यामुळे एक प्रकारे बांधकाम कामगारांना एक मोठी दिलासादायक अशी बातमी ही मिळालेली आहे। या संदर्भात बघा, ज्या बांधकाम कामगारांचे वय हे 60 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे, त्याच बांधकाम कामगारांना 12,000 रुपये निवृत्ती वेतन हे सरकारद्वारे दिले जाणार आहे। या संदर्भात बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला मंजुरी देखील दिलेली आहे। बांधकाम कामगार निवृत्ती वेतन ही जी योजना आहे, या योजनेसंदर्भात अधिकची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। जेव्हा ती माहिती प्रसिद्ध झाली तेव्हा त्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ आपण आणणार आहोत। त्यासोबत बघा, बांधकाम कामगारांना हे निवृत्ती वेतन कसे दिले जाणार आहे त्या संदर्भात आता आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत। तर बघा, ज्या बांधकाम कामगारांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, अशा बांधकाम कामगारांनाच हे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे। परंतु यामध्ये काही अटी ही असणार आहेत। ज्या बांधकाम कामगारांचा नोंदणी कालावधी हा 10 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, अशा बांधकाम कामगारांना 50% निवृत्ती वेतन म्हणजेच 5,000 रुपये हे दिले जाणार आहेत। त्यासोबत ज्या बांधकाम कामगारांनी त्यांचा नोंदणी कालावधी हा 15 वर्षापर्यंत पूर्ण केलेला आहे, अशा बांधकाम कामगारांना 75% रक्कम म्हणजेच 9,000 रुपये हे दिले जाणार आहेत। त्यासोबत ज्या बांधकाम कामगारांचा नोंदणी कालावधी हा 20 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, अशा बांधकाम कामगारांना 100% रक्कम दरवर्षी 12,000 रुपये हे निवृत्ती वेतन म्हणून दिले जाणार आहेत। त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी करण्यात आलेली होती, त्याचा व्हिडिओ आता मी ॲड करत आहे। तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये नक्की काय सांगितलं आहे ते जाणून घ्या। अध्यक्ष महोदय, एक निवेदन खालील प्रमाणे करीत आहे। इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र शासनाने सन 1996 रोजी कायदा लागू केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन 2007 साली नियम बनवले। सदर नियमांतर्गत सन 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे। वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते। वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही। ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। यामध्ये 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% मर्यादेत प्रतिवर्षी 6,000, 15 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत प्रतिवर्षी 9,000 आणि 20 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। कायद्यामधील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल। सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या 58 लक्ष बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदीत होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।